मी अंतरा, स्वादंतरामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक महाराष्ट्रीयन रेसिपी बघणार आहोत। अत्यंत फेमस अशी असलेली ती म्हणजे वांगी भात। हा वांगी भात बऱ्याचशा लग्नाच्या पंक्तीमध्ये हा वाढला जातो। मस्त लागतो हा वांगी भात। जे वांगी खात नाहीत ते हा वांगी भात नक्कीच आवडीने खातील। तर याच वांगी भाताची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। वांगी बघितल्यावर तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपली वांग्याची रेसिपी आहे। आपल्याला तोच भात खाऊन खूप कंटाळा येतो, तर आज आपण एक अशीच भाताची एक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे वांगी भात। हा वांगी भात खूप मस्त लागतो, एकदम टेस्टी लागतो। जे वांगी खात नसतील ते सुद्धा या वांगी भातातली वांगी नक्की आवडीने खातील, कारण हा भात खरंच खूप मस्त लागतो। अगदी झटपट होणारा आहे। बरेचदा हा लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा वाढला जातो। तर आज आपण याच वांगी भाताची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 4 काटेरी वांगी उभी चिरून घेतलेली आहेत। त्याच्या अशा उभ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत। तुम्हाला जर अशा फोडी करायच्या नसतील तर तुम्ही अख्खी वांगी मध्ये उभा काप करून असे 2 भाग करून सुद्धा वापरू शकता, पण मी इथे फोडी करून घेतलेल्या आहेत। फक्त जेव्हा वांगी भात आपण बनवतो तेव्हा हीच वांगी, काटेरीच वांगी आपल्याला घ्यायची आहेत। जी अशी छोटी जांभळ्या रंगाची वांगी असतात ती आपल्याला घ्यायची नाहीत, कारण ती अशी भुसभुशीत असतात। ती वांगी एकदम लगेच अशी विरघळून जातात, त्यामुळे आपण अशी काटेरी वांगी घ्यायची आहेत। तर आता आपण वांगी भाताला सुरुवात करूया। पण या भातासाठी लागणारा आपल्याला मसाला तयार करायचा आहे, तो आपण तयार करून घेऊया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारणतः 1/4 कप स्वच्छ धुतलेली कोथिंबीर। इथे मी थोडे कोथिंबीरीचे दांडे पण घेतलेत, त्याने पण खूप छान चव येते। यानंतर आपल्याला घालायचं आहे 1/4 कप भाजलेलं सुकं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या। इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा इंच आल्याचे तुकडे, 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या आणि 1 टेबलस्पून भाजलेली खसखस। तर आता आपल्याला हा सर्व मसाला वाटून घ्यायचा आहे। तर आता आपला इथे मसाला वाटून झालेला आहे। आता आपण वांगी भात करायला सुरुवात करूया। आपलं पॅन चांगला तापलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 1/4 कप शेंगदाणे। आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। आपले शेंगदाणे इथे परतवून झालेले आहेत। यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर। इथे आपण मिरची पण वापरली आहे आणि काश्मीरी मिरची पावडर वापरले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोघांपैकी एक सुद्धा वापरू शकता। 1 टीस्पून हिंग। आता आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे मसाला। काश्मीरी मिरची पावडरमुळे याला रंग खूप मस्त येतो। तर आता आपले इथे परतवून झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। यामध्ये 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 काळी मिरी आणि 4 ते 5 लवंगा। तर आता आपण हे खडे मसाले घालणार आहोत। आता आपल्याला हे सुद्धा परतवून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचे ही उभी चिरलेली वांगी। ही सुद्धा आपल्याला परतवून घ्यायची आहे। खरंच हा भात खूप मस्त लागतो, एकदम टेस्टी लागतो। जर तुमच्याकडे मटार असतील तर तुम्ही इथे मटार सुद्धा घातले तरी चालतील। तर आता आपलं हे परतवून झालेलं आहे। त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा वाटलेला मसाला। आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर आता आपली ही वांगी सुद्धा छान अशी परतवून झालेली आहेत। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 2 कप स्वच्छ धुतलेला बासमती तांदूळ। इथे तुम्ही बासमती तांदूळ घेऊ शकता किंवा साधा रोजच्या वापरातला घेतलात तरी चालेल। मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे। स्वच्छ धुवून चांगला अर्धा तास निथळत ठेवायचं आहे। आता आपल्याला भात सुद्धा हा चांगला परतवून घ्यायचा आहे। खरंच हा भात मस्त लागतो। या मसाल्याचा सुद्धा मस्त घमघमाट सुटला एकदम। तुम्हाला वाटलं तर इथे तुम्ही बटाटा सुद्धा घालू शकता किंवा कांदा टोमॅटो सुद्धा घालू शकता, पण मी इथे घातला नाहीये। आता आपला इथे भात परतवून झालेला आहे।
आता आपल्याला घालायचं आहे तांदूळाच्या बरोबर 1.5 पट हे उकळतं पाणी. आपल्याला इथे गरम उकळलेलं पाणीच घालायचं आहे म्हणजे भात कसा आपला मोकळा होईल. साधं पाणी शक्यतो घालायचं नाही आहे. तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आपल्याला आता मसाले घालायचे आहेत. 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून गोडा मसाला. इथे हा ब्राह्मणी गोडा मसाला वापरला आहे. आणि चवीनुसार मीठ. आणि यामध्ये घालायचे 1 टीस्पून साखर. साखर ही ऑप्शनल आहे पण ह्याने आपली छान चव ही बॅलन्स होते. आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपले मसाले इथे व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत. यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि भात हा चांगला 15 ते 20 मिनटं छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर आता आपण हा मंद आचेवरती 15 ते 20 मिनटं आपला भात हा शिजवून घेणार आहोत. तर आता आपली 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया. आपला भात इथे मस्त झालेला आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा किती मस्त असा मोकळा भात झालेला आहे. अजिबात कुठे चिकट झालेला नाही आहे. हे बघा वांगंसुद्धा आपलं मस्त शिजलं आहे. चांगलं तुटलं म्हणजे आपलं वांगं चांगलं शिजलं आहे. आता आपण भातसुद्धा बघूया. हे बघा भातसुद्धा चांगला असा शिजलेला आहे. मस्त शिजलेला आहे. आपलं वांगंही छान शिजलेलं आहे. यावरती आपल्याला घालायचं आहे ओलं खरवडलेलं खोबरं. हे मस्त लागतं याच्यावर. बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये टेस्ट अजून वाढवण्यासाठी घालायचं आहे 2 टेबलस्पून साजूक तूप. तर आता आपलं इथे वांगी भात हा तयार झालेला आहे. आता आपण गॅस हा बंद करूया आणि मस्त याचा आस्वाद घेऊया. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.